खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या चौकशीची वनविभागाकडून मागणी करण्यात आली आहे। कोर्टात अर्ज दाखल केलाय। हरणाची शिकार, गांजा यासह विविध आरोप आणि सापडलेल्या साहित्याची चौकशी करायची आहे। वनविभागाचे अधिकारी श्रीकांत काळे यांनी ही माहिती दिली। या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय। खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा आता वनविभाग घेणार आहे, कारण वनविभागाला वेगवेगळ्या चौकशा करायच्या आहेत। विशेषतः हरणाची शिकार, गांजा यासह वेगवेगळे आरोप त्याच्यावर आहेत आणि त्याच्याकडे काही साहित्य सापडलेले आहे। या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करायची आहे आणि त्या संदर्भात आता अर्ज देखील कोर्टात दाखल केलेला आहे। विनोद चिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विनोद, काय अपडेट्स? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आता खोक्याच्या अडचणीत एकीकडे वाढ होणार आहे, दुसरीकडे मात्र त्याच्या वकिलाने या ठिकाणी जामीन अर्ज देखील दाखल केला आहे। जे वन विभागाचे अधिकारी आहेत श्रीकांत काळे यांनी एक न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे। त्यांनी एक मागणी केली, खोक्याची जी खोक्याची चौकशी करायची आहे, त्यामुळे तो आमच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली। कारण की जो सतीश भोसले आहे त्याच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे, हरणाच्या शिकारीचा आरोप आहे, त्याचबरोबर गांजा आणि इतर जे साहित्य होतं ते खोक्याच्या घरी आढळलेलं होतं आणि त्या संदर्भानेच त्याची चौकशी करायची आहे असा अर्ज या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे जे खोक्या उर्फ सतीश भोसलेचा वकील आहे शशिकांत सावंत यांनी भोसलेच्या जामीन अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरती 5 एप्रिल रोजी सुनावणी आहे। निश्चितच विनोद, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।